मालवणमध्ये केलेलं स्टिंग ऑपरेशन शिवसेनेचे निलेश राणे यांना चांगलंच महागात पडलेलं आहे। कारण निलेश राणे यांच्यावर स्टिंग ऑपरेशन केल्याप्रकरणी चक्क गुन्हा दाखल झालेला आहे। एकूणच याच प्रकरणावरून मालवणमध्ये भाजपचे नितेश राणे आणि शिवसेनेचे निलेश राणे यांच्या दोघांमध्ये संघर्ष सुरू झालाय। मात्र अचानक भाऊ भावाच्या मदतीलाही धावलाय। पाहूया नेमकं काय घडलंय। भाजप कार्यकर्त्याच्या घरी स्टिंग ऑपरेशन, निलेश राणेंना पडलं महागात। निलेश राणेंवर गुन्हा दाखल। भावाच्या मदतीला धावला भाऊ। एक मिनिट फोन ठेवा, मी बोलतोय। कालपासून त्यांची नाटकं चालू आहे। शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार निलेश राणे यांनी केलेलं हेच ते स्टिंग ऑपरेशन, ज्याच्यामुळे आता निलेश राणे अडचणीत आले आहेत। या स्टिंग ऑपरेशन प्रकरणी निलेश राणेंवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। मालवणमधले भाजपचे पदाधिकारी विजय केनवडेकर यांच्या घरी निलेश राणे अचानक पोहोचले। त्यांच्या बेडरूममध्ये घुसले। बेडरूममध्ये निलेश राणे यांनी पैशांची बॅग दाखवली आणि रवींद्र चव्हाण यांनी केनवडेकरांना ते पैसे दिल्याचा आरोप त्यांनी केला। या सगळ्या घटनेचं व्हिडिओ शूटिंग देखील निलेश राणे यांनी केलाय। आता याच प्रकरणी निलेश राणे यांच्यावर गुन्हा दाखल झालाय। बेकायदेशीरपणे घरात घुसल्याप्रकरणी निलेश राणे यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आलाय। बेकायदेशीरपणे जमाव जमवून घरात घुसणं, सार्वजनिक शांततेचा भंग करणं, चोरीच्या उद्देशानं घरात प्रवेश करणं आणि मानहानी केल्याबद्दल भाजप पदाधिकारी विजय केनवडेकर यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा नोंदवण्यात आलाय। हे पैसे विजय केनवडेकर यांच्या उद्योगातील असल्याचं रवींद्र चव्हाण यांनी म्हटलं होतं। यावरून मालवणमधलं राजकारण चांगलं तापलंय। रवींद्र चव्हाणांना अडचणीत आणण्यासाठी एकनाथ शिंदेंनीच निलेश राणे यांच्या माध्यमातून हा डाव खेळल्याची चर्चा रंगली होती। निलेश राणे आणि नितेश राणे हे बंधूही या प्रकरणात एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले होते। निलेश राणेंनी स्टिंग ऑपरेशन केल्यानंतर नितेश राणे यांनी भाजप पदाधिकारी विजय केनवडेकर यांच्या घरी जाऊन त्यांची बाजू घेतली होती। आता भावावर म्हणजे निलेश राणे यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर मात्र नितेश राणे भावाच्या मदतीला धावले आहेत। नितेश राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन भावाची पाठराखण केली आहे। निलेश राणे यांना एकटं पाडलं जात आहे, त्यांना बळीचा बकरा केलं जात आहे असा आरोप नितेश राणे यांनी केला आहे। आदरणीय निलेशजींचा पण बळीचा बकरा केला जातोय, त्यांना एकटं पाडलं जात आहे। का दुसरा शिवसेनेचा नेता बोलत नाहीये? का बोलत नाहीये? उदयजी येऊन का रवी चव्हाण साहेबांवर टीका करत नाहीये? त्यांना का पुढे अजून निलेशजींच्या समर्थनात एक पण शिवसेनेचा नेता का उतरत नाहीये? तिथे ते गुलाबराव पाटील कुठल्या तरी राज्यातल्या एका जिल्ह्याच्या शहराच्या नगरपालिकेमध्ये राणे साहेबांची कशी खिल्ली उडवते दाखवू का व्हिडिओ? दाखवू का व्हिडिओ? मग का कोण बोलत नाहीये? निलेशजी बोलतात ते खरं, एक शिवसेनेचा नेता बोलत नाही, ना रत्नागिरीचा, ना कोकणातला, ना महाराष्ट्रातला। तिथे ते गुलाबराव पाटील कुठल्या तरी राज्यातल्या एका जिल्ह्याच्या शहराच्या नगरपालिकेमध्ये राणे साहेबांची कशी खिल्ली उडवते दाखवू का व्हिडिओ? दाखवू का व्हिडिओ? मग का कोण बोलत नाहीये? निलेशजी बोलतात ते खरं, एक शिवसेनेचा नेता बोलत नाही, ना रत्नागिरीचा, ना कोकणातला, ना महाराष्ट्रातला। त्यांना का एकटं पाडलं जातंय? का नाही सपोर्टिंग? आपले दीपक केसरकर साहेबांनी घ्यावं, रवी चव्हाण साहेबांचं नाव घ्यावं ना। तोडवतात कशाला एक प्रश्न? या बाबतीमध्ये 2 तारखेनंतर जसं निलेशजी बोलले आहेत, आम्ही लोक आपण बसू। मालवणमधल्या याच प्रकरणाबद्दल बोलताना रवींद्र चव्हाण यांनी मला 2 डिसेंबरपर्यंत युती टिकवायची आहे असं खळबळजनक वक्तव्य केलं होतं। आता निलेश राणेंवर गुन्हा दाखल झाल्यानं तळकोकणातला शिवसेना विरुद्ध भाजप हा संघर्ष अजून चिघळलाय। तो निवडणुकीत कोकणापुरताच धुमसत राहणार की संपूर्ण महाराष्ट्रभर त्याचे पडसाद उमटणार हे आगामी काळातच समजेल। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी, सिंधुदुर्ग।